त्यांना दिसत नाही माहिती आहे ना तुम्हाला? आणि जेव्हा त्यांना दिसत होतं तेव्हा त्यांनी मी तुम्हाला खायला घातलंय आईचं ते पण. मग तुमच्यावर वेळेला बोलून कशाला दाखवताय? तुमचं ना वयच वाढतंय फक्त. वयाबरोबर अक्कल वाढली असतं तर बरं झालं असतं. सत्या का आता सतत मलाच बोलत जा. नुसते घरातले सगळे मलाच पाण्यात बघतात नेहमी. मग काय करणार? तुम्ही वागताच तशा मूर्खासारख्या. सत्या बास. जयद्या बघतोयस ना, आणि सकाळपासून कालवा सुरू आहे घरामध्ये. बिचारी सपनी तिची काही बी चूक नव्हती बघ, तरी बी एवढा ओरडा खाते ती. मम्मी झालंय काय नेमकं? अरे काही नाही, मी त्या नेबेटसाठी पिरमाना चहा बनवला होता आणि मग मी म्हणलं सपनीला का जा आणि तिच्या खोलीत चहा नेऊन दे. आणि सपनी चहा घेऊन तिच्या खोलीकडे चालली होती आणि ती नेबेट वर अचानक खाली आली आणि ती धडकली सपनीला. आणि मग काय, सपनीच्या हातातला चहा तिच्या हातावर सांडला. हातावर सांडल्यावर का नाही तिचा हात भाजला आणि सत्या लगेच सपनीला बोलायला लागला. बघतोयस ना किती सपनीला बोलतोय ती. खरं सांगू तर सपनीची काहीच चूक नाही बघ. आणि सपनीची अक्कल काढली का म्हणला तुझं वय वाढलंय नुसतं आणि तसंच अक्कल पण वाढायला पाहिजे होती. आता तू ऐकलंच असशील की तसा म्हणला ती. लय बोलत होता सपनीला, कस तरी वाटायला लागलं मला. हे बघ जयद्या, आता मी आत्ता जाऊन सत्याला थांबू शकते, पण कसं आहे पुन्हा माझं तोंड दिसतंय ना बोललेलं. आणि पुन्हा त्या सत्याला काय वाटायचं का मम्मी सारखं निबडचा रागराग करते आणि सपनीची बाजू घेते म्हणून मी काय बोलले नाही बघ. बघ की सत्या का नाही त्याच्या बायकोची चूक असून तिची बाजू घेऊन भांडतोय आणि तू तुझ्या बायकोची चूक नसताना पण तिला एवढा वरडा पडतोय तू ऐकत बसलायस होय. आता मला सांग, कोणी चुकत नाही का कधी? हा, आता ती निवड कधी चुकलीच नसेल का? सांग की, नेहमी काही स्वप्नीच्या चुका होत्यात होय? तुझ्याकडनं काही चूक होत नाही का? पण सत्या तिच्यावर प्रेम आहे आणि प्रेमाच्या नावाखाली कोणी समजा तिच्या चुका झाकून घेतोय. मला सांग आता, मग तुझं तुझ्या बायकोवर प्रेम नाही का? म्हणजे त्यांना तुझ्या बायकोवर प्रेम आहे म्हणून चुका झाकायच्या आणि तू तुझ्या बायकोची चूक नसताना पण तिला एवढं सत्य बोलतोय तरी तू इथं बघत बसलायस होय? हे काय बरोबर नाही बघ जयद्या, मला काही पटलेलं नाही बघ हे अजिबात. बघ कसं सपनीला बोलायला लागलंय ती. नेहमीच झालंय तुमचं. किती समजून घ्यायचं तुम्हाला? सत्या अरे बास, एवढं का बोलतोस? झाली असेल चूक म्हणून एवढं बोलायचं? अहो मग काय करू वाघमारे? एक तर चूक झाली त्यांच्याकडनं, ती मान्य करत नाहीत, वरनं तुम्हाला दोष देत आहेत. तुम्हाला सांगू काय, ह्यांची ना या घरात फक्त दोनच काम आहेत. एक म्हणजे गिळायचं आणि दुसरं म्हणजे चाड्या करायच्या. बिनडोक डोकं नाही स्वतःच यांना. सत्या बर चला तुम्ही, लई भाजला चल ना, आपण मलम लावूया. चला पटकन. जा. दादा थांब. काय बोललास तू सपनाला आता? बिंडोक का? काय केलं तिनं? काय केलं? तू हात बघ वाघमाऱ्यांचा. त्यांना दिसत नाही माहिती आहे ना तुला, त्यांची काय अवस्था आहे सगळं तुला माहिती आहे. तरी सुद्धा मुद्दाम चहा ओतून त्रास दिलाय त्यांना. तू होतास बघायला? तुझ्या डोळ्यांनी बघितलंस तू? मग सपनाला कसं काय बोलू शकतोस तू? दादा माफी माग सपनाची. काय? मी माफी मागू? जयद्या, चूक ना यांची आहे. आधी त्यांनी ती चूक मान्य करू दे, मग वाघमाऱ्यांची माफी मागू देत, मग आम्ही त्यांना माफ करू. कळलं? अरे पण तिनं का माफी मागायची?
तिनं काय केलेलंच नाहीये, मुद्दाम केलेलं नाहीये तिनं. हे बघ, वहिनीनं दिसत नाही, त्या चुकून आले असतील, धडकले असतील, चहा सांडला असेल, संपला विषय. कशाला उगाच इशू करतोस तू? तुला कसं माहित? तू होतास इथं बघायला. चुकून सांडलाय का मुद्दाम सांडलाय ते? हा? आणि पहिली गोष्ट, मी ना वाघमाऱ्यांना चांगलंच ओळखतो. त्या मुद्दाम कुणाच्या वाट्याला जातच नाहीत. त्यांना दिसत जरी नसलं ना तरी त्या सांभाळून चालतात. तुझी बायकोच आली असेल उड्या मारत. स्वतःच्या हातात गरम चहा आहे, जरा सांभाळून चालावं. कुणाला तर भाजू शकतं, एवढी साधी अक्कल नाही. दादा बस. अक्कल काढायचं नाही माझ्या बायकोची. आता कुठं फटाके फुटाया सुरुवात झाली. आगे आगे देखू कैसा धमाका होता है. ए चैद्या, आवाज खाली ठेवून बोलायचा माझ्याशी. तुला जो काय जाब विचारायचा आहे तो तुझ्या बायकोला विचारायचा. माझ्याशी आवाज चढून बोलायचं नाही. का का बोलायचं नाही? लहान आहे म्हणून सहन करत राहायचं मी आणि माझ्या बायकोनी? आणि मी विचारणार, तुलाच जाब विचारणार. काय रे, दरवेळी सपनाच तुला चुकीची वाटते. तुझी बायको ती चुकत नाही का? चैद्या, वाघमाऱ्यांचा एकेरी उल्लेख कधीपासून करायला लागलास तू? आत्तापासून करायला लागलोय तुझ्यामुळं. तू भाग पाडलंस मला. आणि काय दादा, तुला तुझी बायको नेहमीच खरी वाटते. सपनाला नेहमी पाण्यातच बघत आला ना तुम्ही. जयदीप भाऊजी, हे बघा, शांत व्हा. एवढं काय नाही झालं. आणि राहिला प्रश्न, चूक कुणाची होती तर माझी होती असं समजा. मी माफी मागते, पण शांत राहा, भांडू नका तुम्ही. वाघमारे, तुम्ही आतमध्ये पडू नका आणि माफी तर अजिबात मागू नका. मी बघतोय याकडं. हाला पुळका आलाय ना ह्या बायकोचा. आणि तुला तर रोजच येतो पुळका. माझ्या बायकोला बिंडोक बोललास तू. तुझ्या बायकोचं काय? ती नाही का बिंडोक? अरे स्वतः शानपणा करून त्या तिथं गेल्या आणि स्वतःच्या डोळ्यात मसाला घालून घेतला. गेले डोळे. त्याच्या आधी काय, स्वतःच्या चुकांमुळे सस्पेंड झाली. ह्याला काय म्हणायचं? अरे बिंडोकपणाचं लक्षण आहे हे. बिंडोक आहे ती, बिंडोक. चैत्या, सत्या, चैत्या, एक शब्द जरी पुढे बोल